बेसिकली हा काय बोलायला. ऍडव्हान्स कोर्स ज्यांची इच्छा आहे त्यांनी जॉईन व्हा असं सांगितलं होतं मी. आणि जर आता मला याच्यात दिसलं की 70 लोक आहेत आणि 30च लोक जॉईन होत आहेत, तर मी या ऍडव्हान्स कोर्स मधून एकेकाला बाहेर काढणार आहे. कारण माझ्या मते हा कोर्स समजणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे एखादा सेशन अटेंड केला, एखादा नाही केला, थोडस टाळाटाळ केली तर त्याचा त्रास होऊ शकतो. पहिला कोर्स जो बेसिक होता ना, त्याच्यामध्ये काय होतं, एखादं इकडे तिकडे तुम्ही परत परत शिकलात तरी समजलं असतं. पण ऍडव्हान्स कोर्स हे आपण खूप डेप जाणार आहोत, खूप काही गोष्टी अशा समजून घेणार आहोत की ज्या कधीही तुम्हाला त्याच्याविषयी काहीही माहिती नसेल. आणि आजची एखादी गोष्ट तुम्हाला कळली नाही आणि मग तुम्ही उद्याच्या सेशनला आलात किंवा मध्ये एखादं, तुम्ही मला व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे मागू नका, मी देणार नाहीये. मग आम्ही रेकॉर्डिंग करतोय का नाही याच्यापेक्षा सुद्धा हे रेकॉर्डिंग करून किंवा एखादी नोट्स वाचून समजण्या इतकं सोपं ते नाहीये. हे पण लक्षात ठेवा, कारण खूप जरा जास्त डेप्थ मध्ये आपण जाणार आहोत. तर आधीच मी तुम्हाला याची माहिती देतेय की तुम्हाला कोणाला काही त्रास होऊ नये किंवा कन्फ्युजन होऊ नये की ज्यामुळे तुम्हाला काही फॉलो करणं सुद्धा मुश्किल होऊ शकतं. याच्यासाठी मी तुम्हाला सांगतेय की हा खरंच कोर्स ऍडव्हान्स आहे, डीप आहे. आणि नसेल समजत तरी ऐकत राहा. डेफिनेटली दरवेळी रिपीट होणार आहे. म्हणजे आज जे सांगू ते कधीतरी पुन्हा रिपीट होईल. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आजचं मिस केलं तर उद्या तुम्हाला ते कळेल, असं होणार नाही. ठीक आहे. व्हिडिओ ज्यांचा ऑन राहू शकतो त्यांनी ऑन राहा, ज्याच्यामुळे मला कळेल. कारण हा थोडा इंटरॅक्टिव्ह असेल, तुम्हाला क्वेश्चन जास्त येऊ शकतात, खूप सिंपल गोष्टी नाहीयेत. ठीक आहे. आणि पेपर पेन कंपल्सरी घेऊन बसा, कारण ह्याच्यात खूप डीप नोट्स काढायचे आहेत, काही जास्त इंट्रोस्पेक्शन करायचे आणि अजिबात माहिती नसलेलं बरंच काही असू शकतं स्वतःविषयीचं. ओके. कोणाविषयी आपण बोलणार नाही आहोत, स्वतःविषयीच बोलणार आहोत, डीपर जाणार आहोत. तर पहिली एक गोष्ट लिहा की माझं काय एक्सपेक्टेशन आहे, काय मला शिकायचं म्हणून मला हा ऍडव्हान्स कोर्स करायचा आहे. कारण मी काही टायटल्स दिली होती की हे आपण शिकणार आहोत म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं आता की तुम्हाला काय शिकायला मिळेल असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये? तेवढ्या गोष्टी तुम्ही लिहा आणि त्या तुम्ही लिहा. मी विचारणार पण नाहीये तुम्हाला. एक दोन तीन गोष्टी ज्या तिथे मी लिहिल्या होत्या, म्हणजे झोप आणि सफर. नॅचरल हेल्दी लाईफचं काय समीकरण आहे, हेही सांगितलं होतं मी. त्याच्यानंतर मंत्र आणि हेल्थ याचा काय संबंध आहे, किंवा औषध किंवा रोग आणि हेल्थ याचा काय अर्थ आहे, काय वेगळेपणा आहे याच्यामध्ये. अशा काही वेगवेगळे टॉपिक्स मी तुम्हाला त्या दिवशी दिले होते. पण त्यातले तुम्हाला किती समजतंय त्याच्यावरनं, काय एक्सपेक्टेशन आहे, तुम्हाला काय वाटतंय की या कोर्समध्ये काय असेल, ते तुम्ही लिहा. ओके. लिहा आणि एखाद्या कोणी ज्या काय तीन चार ओळी तरी लिहा की मला असं वाटतंय की हे असेल किंवा ते असेल किंवा असं असेल किंवा तसं असेल, जे काही तुम्हाला वाटतंय ते लिहा. या लिहिलंय सगळ्यांनी? आता एकेकानी एक एक अनम्यूट करून सांगा आणि मग म्यूट करा हा लगेच. तुम्हाला काय वाटतं एखादी ओळ तरी सांगा की मला कळेल तुमचं एक्सपेक्टेशन काय आहे आणि मी काय तुम्हाला देणार आहे, त्याच्यात किती मॅचिंग आहे. कोणी अनम्यूट करा आणि सांगा, कारण मला आता दिसतंय आपण 36 लोक आहोत सगळे मिळून. ठीक आहे. गुड. देवा हा. शरीरासाठी पौष्टिक आहार
आहे किंवा वेगवेगळ्या पाककृती कोणत्या आहे याबद्दल आम्हाला माहिती जय मिळणार आहे असं आम्हाला वाटतंय. आणि त्या आमच्याकडनं सर्व करून पण घेतल्या जाणार आहेत. ओ ओके. काही रेसिपीज विषयी असेल असं तुम्हाला वाटतंय? ओके. आणि कोण? बोलू का? हा बोला बोला, एक कोणीतरी हा. बोला. 9 दिवसा म्हणजे आपण एका म्हणजे 24 तासाचा उपवास पाहिला, 2 दिवसाचा उपवास पाहिला. 9 दिवसाच्या उपवासामध्ये आपण नेमका रिझल्ट काय येणार आहे ते पाहू. ओके. नवरात्र येणार आहे, त्याच्यानंतरच्या 9 दिवसांचा उपवास करण्यासाठी कंटिन्युअस काय केलं पाहिजे ज्याच्यामुळे त्याचा फायदा होईल. ओके. येस अंजू, म्हणजे तुम्हाला सांगा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा, बोला अंजू. हा, मंत्र म्हणजे मंत्राविषयी मला ते वाटतं की काहीतरी आपल्याला म्हणजे मंत्रामुळे काय त्याच्यावर हे होतं त्यासाठी मला म्हणजे ते वाटतं. ओके. मंत्र आणि हेल्थचा काय संबंध आहे हे काय तुम्हाला संबंध आहे ते. हा, ठीक आहे. गुड. दीपाली. हा, जय गुरुदेव. मला पण मंत्रांवर विश्वास आहे, त्यामुळे मला ते असं अप्रूप वाटतं की यांनी असं काय होतं. आणि दुसरी गोष्ट, मागच्या सेशन्स मध्ये तुम्ही गट आणि ब्रेनचं कनेक्शनचं महत्व सांगितलं होतं, तर ते पण मला एक्झॅक्टली काय जाणून घ्यायचं. डीपर जाणून घ्यायचं. ओके. थँक्यू. ठीक आहे. सचिन, तुम्ही हात वर केलाय. मला वाटतं की रिलेशन बिटवीन नेचर आणि वेलबिंग, म्हणजे आपण वेलबिंग साठी निसर्गाचा खूप सहभाग आहे. त्याचा कनेक्ट तुम्हाला कसा आहे ते कळायला असं वाटतं. ओके. सीमा अत्रे, तुम्ही हात वर केलाय. जय गुरुदेव. मंत्र व आरोग्य याबाबत ज्ञान आत्मसात करणे, शरीर रचनेवर मंत्रांचा कसा परिणाम होतो याविषयी उत्सुकता आहे. या कोर्स मधून त्याची माहिती मिळेल असे वाटते. व्हेरी गुड. ओके. अरुणा, तुम्ही हात वर केलाय. ज्यांनी बोललंय त्यांनी हात खाली करा, म्हणजे मला वर केलेले हात दिसतील. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मंत्रांचा शरीरावरती काय काय प्रभाव होतो हे शिकायला मिळेल. आणि आजार आहेत तर त्याच्याबद्दल जे काही आपण औषधं घेत आहोत दैनंदिन जीवनामध्ये, तर त्याच्या परिणामामुळे त्याचा होणारा काय परिणाम असू शकतो आपल्या शरीरावरती हे दुष्परिणाम असू शकतो म्हणलं तरी दुष्परिणाम. चालेल. आणि हे तुम्ही जे शिकवणार आहात, तर त्या हेल्दी लाईफमुळे तुमचे आजार कसे बरे होऊ शकतात हेही मार्गदर्शन होईल असं जाणवतं. व्हेरी गुड. जय गुरुदेव. स्वाती लड्डा, तुम्ही हात वर केलाय. हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव. माझं आहे की ब्लेंड ऑफ स्पिरिच्युअलिटी आणि मेडिकल सायन्स हे कसं त्याच्यामध्ये असेल विथ रिस्पेक्ट टू मंत्रास. आणि परत 9 डेजचा जो व्रत आहे, तर स्ट्रेंथ फॉर द 9 डे व्रत इन डिफरंट डीपर वे ऑन हेल्थ, त्याच्याबद्दल काय. ओके. व्हेरी गुड. सुजाता, तुम्ही हात वर केलाय. जय गुरुदेव. मंत्र साधना ह्याच्याविषयी कळेल. आणि मेन म्हणजे निसर्गापासून आपण एक निसर्गाचा भाग आहोत हे बऱ्याच वर्ष आपण विसरलोय किंवा चुकीच्या मार्गाने लाईफस्टाईल चाललेली आहे. तर मागचा कोर्स करून ते बरचसं कळलंय, ऍप्लिकेशन होतंय. आणि अजून कसं अगदी न कळत सुद्धा अगदी नैसर्गिकपणे निसर्गाचा एक भाग म्हणून शहरात राहून किंवा ह्या जीवन स्टाईल मध्ये सुद्धा कसं मिक्सअप होता येईल हे कळेल असं मला वाटतंय. हे जास्त मला योग्य वाटतंय, असं होईल असं वाटतंय. व्हेरी गुड. शीला, तुम्ही हात वर केलाय. सगळ्यांच्या बरोबर सहमत आहेत, पण आतापर्यंत जे शिकलो त्यात आणखी सखोल मार्गदर्शन मिळेल असं वाटतं. आणि स्वतःविषयी, स्वतः बरोबर राहण्याविषयी, स्वतःमध्ये काय सुधारणा घडता येतील आपल्याला अजून सगळ्या त्या सिस्टीमचा फायदा घेऊन, त्याविषयी माहिती मिळेल असं वाटतं. ओके. व्हेरी गुड. लता, तुम्ही हात वर केलाय. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मला मंत्राची आणि अन्नाची काय सांगड आहे ते समजून घ्यायचे आहे. स्वतःमध्ये काय बदल करून घेऊ की ज्यामुळे मी अजून स्वतःला प्रामाणिकपणे ओळखू शकते आणि ह्या जगात मी माझं 100% प्रामाणिकपणेचा वागणूक लोकांशी करू इच्छित आहे. आणि चांगलं काय आहे ते मला शिकून घ्यायचं आहे, त्यासाठी मी हे ग्रुप जॉईन केलाय. ओके. तुम्हाला हे मिळेल असं वाटतं. व्हेरी गुड. शशिकला सप्रे, तुम्ही बोललात का? नाही
हा बोला. जय गुरुदेव. हा बोला. तुम्ही जे माहिती दिली ना, तर त्याच्यातलं पहिल्या नंबरचं जे आहे मंत्रांचा आरोग्यावर परिणाम, ते एक. आणि 3 नंबरला जे आहे आतड्यांच्या आजारांना बरे करण्यासाठी निरोगी नाश्त्यासाठी पाककृती, ओके. जेवण आणि त्यानुसार जेवणाचं संयोजन. तर त्या 2 बद्दल जास्त इंटरेस्ट आहे, कारण शेवटी खाणं आणि त्याच्यावर म्हणजे तेच मूळ आहे सगळ्याचं. तर येस. त्यामुळे त्याच्याबद्दल जास्ती इंटरेस्ट आहे. ओके ओके. सुमित्रा मा, तुम्ही हात वर केलाय. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मला मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आहे ना, माझी अपेक्षा आहे की ह्यावर मला ध्यानाबद्दल जास्त शिकायला मिळेल. आणि त्याच्यामुळं आणि त्याचा स्वाध्याय कसा करायचा, म्हणजे आपला आपण हे कसं करायचं, अभ्यास कसा करायचा ते कळेल असं वाटतंय. आणि त्याच्यामुळे आहे ना मी स्वतःला अजून काही जाणून घेऊ शकते की जी मला माहित नाही, आणि त्याच्यामुळे खूप पुढचं लाईफ खूप चांगलं जाईल असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे मी नवरात्र दरवर्षी करते, पण आता तुमच्याकडून काहीतरी खूप वेगळं शिकायला मिळेल की ते एक वेगळ्या अँगलने मी नवरात्र करायला लागेल. हेल्दी नवरात्र कसं आहे ते रेग्युलर तुम्ही स्पिरिच्युअल नवरात्र केलं असेल किंवा सामाजिक नवरात्राची प्रोसेस केली असेल, यावेळी आपण नेचरच्या जवळ जाण्यासाठी काय करायचं ते बघू शकतो. येस. उषामा, तुम्ही परत हात वर केलाय. सरांना पण काही सांगायचंय. हा बोला. थँक्यू. मला असं वाटतं की अध्यात्म, आरोग्य आणि अन्न याचा एकमेकाशी कसा संबंध आहे हे फार महत्वाचं माहिती आपण आता घेतली पाहिजे. व्हेरी गुड. AAA आपण या कोर्सचं तुम्ही हे केलंय आता. व्हेरी गुड. अध्यात्म, आरोग्य आणि अन्न. येस. निशामा, तुम्ही हात वर केलाय. मला एक म्हणजे आरोग्यावरच माहिती सांगता येईल अशी मला अपेक्षा आहे. ओके. बेटर आरोग्याविषयी काय गुड. सो आता अजून कोणाला सांगायचं? मी नाव नाही घेतलं कारण हात वर जेवढे होते मी तेवढे. बोलते मनीषा. बोला बोला. मंत्र आणि आरोग्य याची सांगड कशी म्हणजे जास्त आणखीन त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय. आणि विगस नर्व अजून ऍक्टिव्हेट करायचे अजून दुसरे कुठले आहेत का प्रकार, ते पण अजून डीप असेल का हे असं वाटतंय मला त्याच्याबद्दल. ओके. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ना मेडिटेशन तर ते आपण नवरात्र म्हणजे एक शक्तीचं प्रतीक आहे, आणि ती आपल्यातली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला आपण कशा प्रकारे 9 दिवस फील करणार आहे असं वाटतंय. ओके. ठीक आहे. गुड. सो व्हेरी नाईस. आता सगळे बोललात तर तुम्ही तुमचं म्यूट करा पहिलं, नाहीतर मग मी बोलायला लागले की क्रॉस टॉक होतंय. सगळ्यांनी बोलताना ऑन केलंय. सगळे एक स्वतःला म्यूट करा. उषामा, तुम्हाला बहुतेक सुनीलजींनी होस्ट केलंय, तर जे दिसतील तुम्हाला म्यूट न झालेले त्यांना म्यूट करा. कोणी चॅट मध्ये काही लिहिलं आहे का? नाही, हात वर केलेला आहे. ठीक आहे. ओके. गुड. तुम्ही म्यूट केलं तर तुम्ही येणार नाहीत मध्ये माझ्यासाठी. मध्ये मध्ये आवाज. प्लीज स्वतःला म्यूट करा. या. ओके. थँक्यू. तर आता मी स्क्रीन शेअर करणार आहे आणि तुम्हाला काही गोष्टी खूप सहज आणि सोप्या वाटाव्या म्हणून दाखवणार आहे की ज्यामुळे काय दिसतंय आपल्याला किंवा आतमध्ये काय आहे शरीराच्या हे पहिलं समजून घ्यायला पाहिजे. ओके. या. तो स्क्रीन दिसतोय आता सगळ्यांना. सो ऍडव्हान्स लेवल, ऍडव्हान्स नॅचरल लिव्हिंग कोर्स 10 ते 18 आणि 22 ते 2 मध्ये आपल्याला नवरात्रीचा वेळ येणार आहे. तर पहिलं काय आहे तर आरोग्य सुधारण्यासाठी झोपेची गुणवत्ता. तर इतके दिवस आपण जे 21 दिवसाचे सेशन केले ना, त्यात आपण झोपायला पाहिजे, झोप यायला पाहिजे हे मी सांगितलं होतं. पण झोप ही कशी महत्वाची आहे किंवा ती किती महत्वाची आहे हे आपण फारसं बोललो नव्हतो. तर आज मी त्याच्यावरती बोलणार आहे की झोप ही किती महत्वाची आहे. ओके. आणि हे आज नसेल, 1-2-3 दिवस सुद्धा आपण झोपेवर बोलू शकतो. इतकी झोप माझ्यासाठी या ऍडव्हान्स कोर्समध्ये खूप महत्वाची आहे. आणि फक्त झोपेवर नाही बोलणार होत आपण. जरी मी टायटल झोप म्हणून दिलं असलं तरी सुद्धा ऍक्च्युली आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात, कसं होतं, काय घडतं,
ते आपण बघणार आहोत. तर पुन्हा आपण रिइन्फोर्स करणार आहे की हेल्थचं डेफिनेशन WHO नी काय दिलंय. तर WHO नी साधारणपणे 2014 किंवा 12च्या आसपास डेफिनेशन बदललं होतं त्यांच्या मीटिंगमध्ये. पण त्यांच्याच काही डॉक्टर्सना, WHO मध्ये असलेल्या डॉक्टर्सनाच वाटलं की ही खूप ॲब्सर्ड डेफिनेशन आहे, याच्यानी मेजरमेंट करता येणार नाही. कारण वेस्टर्न वर्ल्डसाठी काय होतं की कुठलीही गोष्ट जी मेजर करता येते तिला आपण पॅरामीटराईज करू शकलो तर ती बरोबर आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे ही डेफिनेशन त्यांना खूप दिवस मान्य नव्हती, कारण ही मोजता येत नाही. आणि काही दिवसांनंतर त्यांच्या लक्षात आलं की हेल्थ ही मोजण्याची गोष्टच नाहीये. जर तुम्ही म्हणलात की माझा ब्लड पॅरामीटर असा आहे, तुम्ही म्हणलात की माझं वजन असं आहे, माझी उंची अशी आहे, किंवा माझं युरिन आउटपुट हे आहे, या गोष्टी मेजर करू शकतो आपण. पण एखादा माणूस उंच आहे म्हणून तो हेल्दी असं होतं का, एखादा माणूस बुटका आहे म्हणून तो अनहेल्दी असं होतं का, एखादा माणूस जाड आहे किंवा बारीक आहे म्हणून तो उंच हेल्दी किंवा अनहेल्दी असतो का, तर असं नाहीये. हे त्यांच्या लक्षात आलं. पण त्यांना त्या मेडिकल इंडस्ट्रीला वाचवण्यासाठी काही पॅरामीटर ठेवणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यांनी ते पूर्ण काढले नाही. सो हेल्थचं डेफिनेशन काय दिलं त्यांनी, की दिलं आहे आणि ते आता सगळ्यांनी मान्य केलंय. म्हणजे 2018-19ला हे डेफिनेशन पुढे आलेलं आणि करोना नंतर तर सगळ्या जगाने मान्य केलंय की जे WHO नी दिलेलं डेफिनेशन होतं ते खूप महत्वाचं आहे. कारण हेल्थ इज अ स्टेट याचा अर्थ लक्षात घ्या. स्टेट म्हणजे काय, तर ती परमनंट नसते. म्हणजे आता तुम्ही पाणी घेतलं आणि त्याला खाली गॅसवर ठेवलं, तर जेव्हा तुम्ही गॅसवर ठेवताय ते गार आहे. जशी जशी त्याला हीट मिळत जाते तसं तसं ते पाणी गरम होत जातं. थोड्या वेळाने त्याला खूप हीट मिळाल्यावर ते बॉईल व्हायला लागतं. त्यात तुम्हाला थोडे छोटे छोटे बुडबुडे येताना दिसतात. थोड्या वेळाने ते खूप बॉईल व्हायला लागतं, मग ते टपाटपा उडायला लागतं. तुम्ही जर खाली गॅस बंद केलात तर ते हळूहळू गार व्हायला लागतं. म्हणजे जे पाणी होतं ते पाणी आहे, पण त्याला काय हीट मिळाली त्याप्रमाणे त्याची स्टेट बदलत जाते. सो स्टेट याचा अर्थ हे टाइम बाउंड आहे. म्हणजे सकाळी वेगळं आहे, दुपारी वेगळं आहे, संध्याकाळी वेगळं आहे, वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगळं आहे. सो हेल्थ ही एक अशी कंडिशन नाहीये की जी परमनंट आहे, पण इट्स अ स्टेट. आणि स्टेट कशी, तर कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग आणि नॉट मेअरली अब्सेन्स ऑफ डिसीज. म्हणजे मी हेल्दी आहे म्हणजे मला काही रोग नाहीये असा अर्थ नाहीये त्याचा. रोग असताना सुद्धा जर तुमचं मेंटल, फिजिकल, सोशल वेलबिंग ओके असेल तर तुम्ही स्वतःला हेल्दी म्हणू शकता, असा त्याचा अर्थ आहे. सो अब्सेन्स ऑफ डिसीज हे हेल्थचं डेफिनेशनच नाहीये, हे पहिलं लक्षात घ्या. मग आज तुम्ही हेल्दी आहात का नाही आहात? तुमच्या शरीरामध्ये काही डिसीज असू शकतात. जसं काही एखाद्या बॉटलला तुम्ही चिकटपणा बाहेर नाही पण ती आतमध्ये चांगली आहे. म्हणजे माझ्या शरीराला बाहेरनं काहीतरी प्रॉब्लेम आहे पण आतमध्ये चांगलं आहे, किंवा माझ्या किडनीला प्रॉब्लेम आहे, किंवा माझ्या हार्टला प्रॉब्लेम आहे, किंवा माझ्या एखाद्या अवयवाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, बट एव्हरीथिंग एल्स इज ओके, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि ती एक स्टेट ऑफ वेल बिईंग पाहिजे. म्हणजे तुम्हाला ज्या क्षणी आनंदी वाटतं, ज्या क्षणी तुम्हाला सगळ्यांबरोबर छान वाटतं, स्वतः बरोबर छान वाटतं आणि स्वतःचं शरीर तुम्ही कॅरी करत असताना तुम्हाला त्याचा त्रास वाटत नाही, त्यावेळी तुम्ही हेल्दी आहात. सो आजचं पहिलं वाक्य काय लिहा, मी हेल्दी आहे, मी हेल्दी होणारे नाहीये. या क्षणी, प्रत्येक क्षण क्षण क्षण, म्हणजे जसं आपल्याला मेडिटेशन मध्ये गुरुजींनी सांगितलं की प्रत्येक क्षण जसा तुम्ही ऍक्सेप्ट करत जाल तसे तुम्ही आनंदी होत जाल. सो हॅपीनेस साठी जे आहे तेच हेल्थ साठीचं पण डेफिनेशन आहे. या क्षणाला जर मला वेल बिईंग मध्ये वाटत असेल, माझं बिईंग वेल वाटत असेल, तर या क्षणी मी हेल्दी आहे. पण ज्यावेळी माझी मेंटल, फिजिकल किंवा सोशल, स्पिरिच्युअल, सायकोलॉजिकल स्टेट बदलेल त्यावेळी मी इमिडिएटली हेल्थचा एक्सपिरियन्स करणार नाहीये. त्यामुळे कुठल्याही कंडिशनमध्ये, फिजिकल स्टेटमध्ये, मेंटल स्टेटमध्ये, स्पिरिच्युअलमध्ये, सायकोलॉजिकलमध्ये किंवा सोशल स्टेटमध्ये बदल झाला तर तो इल हेल्थला कारणीभूत होऊ शकतो, हे लक्षात घ्या.
तर आपण आतापर्यंत डेफिनेशन काय म्हणलं की मी हेल्दी नाहीये, मला हेल्दी व्हायचंय. तर हा ऍडव्हान्स कोर्स आपण एक्झॅक्टली अपोजिट बेसनी स्टार्ट करणार आहे की क्षण 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 बघितलं तर त्या क्षणी मी हेल्दी आहे आणि एखाद्या क्षणी मी हेल्दी नाहीये. त्यामुळे दॅट इज परफेक्टली फाईन. पण हे मला कळतंय की मी हेल्दी नाहीये आणि त्यावर मला वर्क करायचंय. हे चालणार आहे मला. तर मग आता ह्याच्यासाठी बघूया की आरोग्य आणि रोग, हेल्थ आणि डिसीज याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. ओके, तर आता आपण हेल्थचं डेफिनेशन बघितलं, पण डिसीज म्हणजे काय. तर डिसीज म्हणजे बेसिकली आरोग्य किंवा रोगी नसणं किंवा आपण सुदृढ असणं हे काही आपलं ध्येय नाही आहे आयुष्याचं, पण ते आपलं एक साधन आहे किंवा ते एक टूल आहे. हे शरीर तुम्हाला असं समजा की तुम्हाला कार्पेंटरीसाठी कसं तुम्हाला एक सॉ लागते किंवा हातोडी लागते किंवा खिळे लागतात, टूल्स लागतात, किंवा स्वयंपाक करण्यासाठी तुम्हाला चिमटा, सुरी आणि पिलर हे सगळे लागतात. ते काही जेवण नाहीये पण ते टूल्स आहेत. तसं हे जीवन जगण्यासाठी आरोग्य हे एक साधन आहे, ते साध्य नाहीये. तर आय वॉन्ट टू बी हेल्दी हे तुम्ही साध्य ठेवू नका, ते तुमचं गोल ठेवू नका. तर तुम्ही निरोगी असणं हे तुमच्या स्पिरिच्युअल ग्रोथचं साधन आहे, ते उद्दिष्ट नाहीये तुमचं. हे खूप महत्वाचं आहे जे लक्षात यायला पाहिजे. आणि हा अँगल तुमच्या आरोग्याचा तुम्ही जर बदललात तर ते माझं साधन आहे आणि त्या टूल्सना म्हणजे सगळे माझे बॉडी पार्ट्स एकमेकांशी व्यवस्थित काम करतायत हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण माझं गोल आयुष्यातलं खूप काहीतरी वेगळं आहे. फक्त हेल्दी राहणं हे गोल नाहीये, हॅपी राहणं हे गोल नाहीये. कारण हॅपी राहणं हे नॅचरल गोष्ट आहे आणि हेल्थ असणं हे माझं साधन आहे ज्यामुळे मी माझी उद्दिष्ट साध्य करू शकते. सो रोग ही एक संकल्पना आहे, त्याचप्रमाणे आरोग्य ही पण एक संकल्पना आहे. मग आता मानसिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक आरोग्य म्हणजे काय, तर मेंटल, इंटलेक्च्युअल, इमोशनल, सायकोलॉजिकल, सोशल, स्पिरिच्युअल या सगळ्या अँगल मधनं आपण स्वतःला निरोगी कधी मानू शकतो किंवा कधी म्हणू शकतो, तर मला जर आयुष्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टींना हाताळण्यासाठी किंवा हँडल करण्यासाठी एक कौशल्य जे पाहिजे, म्हणजे आपण म्हणतो ना स्ट्रेस मॅनेजमेंट, लाईफ मॅनेजमेंट किंवा मॅनेज करू शकणं, त्या क्षणी ती गोष्ट मॅनेज करू शकण्याची क्षमता जर माझ्याकडे असेल तर मी निरोगी आहे. म्हणजे काय, तर आता मानसिक आरोग्य म्हणजे काय, तर कोणीतरी तुमच्याशी येऊन भांडलं आणि तुम्ही रेग्युलर मेडिटेशन करायला लागल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की कितीही समोरचा माणूस भांडाभांडी केलं, जोर जोरात बोलायला लागला, आरडाओरडा करायला लागला, तरी सुद्धा तुम्ही शांत राहून त्याला रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करू शकता आणि त्याला सांगू शकता. हे घडतंय का तुमच्या आयुष्यामध्ये बघा. आणि हे जर तुमच्या आयुष्यामध्ये घडत असेल तर तुम्ही सायकोलॉजिकली निरोगी आहात, कारण तुम्ही स्वतःच्या मेंटल स्टेटला हँडल करू शकता. आणि डिप्रेस जो माणूस आहे किंवा ज्याला स्ट्रेस आहे, ज्याला टेन्शन आहे, तो माणूस का टेन्शन मध्ये आहे, कारण त्याला त्याची मानसिक स्थिती हँडल नाही करता येत. त्याचप्रमाणे मला माझी भावनिक स्थिती हँडल करता येते का नाही, म्हणजे खूप दुःख झालं तर मी रडतच बसते, मग मला स्वयंपाक करायच्या वेळी पण मन लागत नाही, मला हे करताना मन लागत नाही, ते करताना काय मूडच येत नाहीये, असं होत असेल तर माझी मेंटल स्टेट डिस्टर्ब्ड आहे, म्हणजे मी मेंटली निरोगी नाहीये. तर कुठल्याही पद्धतीने मानसिक निरोगी राहणं, भावनिक निरोगी राहणं, बौद्धिकदृष्ट्या निरोगी राहणं, सोशली निरोगी राहणं, या सगळ्याला मिळून आरोग्य म्हणायचंय आपल्याला. मग हे तुम्हाला गेल्या आपल्या नॅचरल लिव्हिंगच्या कोर्स नंतर काही थोडं जाणवलं का की तुम्ही स्वतःच्या इमोशनवर कंट्रोल करू शकताय, तुम्ही स्वतःच्या मानसिक भावनावर कंट्रोल यायला लागलाय, किंवा तुम्हाला आनंदी वाटण्याचा वेळ दिवसातला वाढलेला आहे, किंवा तुम्हाला घरातलं काम करत असताना कोणीही काही म्हणलं नाही की छान झालंय नाही झालंय तरी सुद्धा तुम्ही ओके राहू शकताय का, हे बदल झाले जाणवत आहेत का तुम्हाला.
येस. ओके, तुम्ही अनम्यूट करून सांगा आणि म्यूट करा. हा, ओके, येस, गुड. 100%. जाणवते. ओके, गुड. जाणवतंय. हा येस. सो आपल्या आयुष्याला एक फ्लेक्झिबिलिटी येणं, जसं आपण म्हणतो ना की माझे मसल्स हे फ्लेक्झिबल आहेत, म्हणजे मी बेंड करू शकते. आपण जेव्हा योगासनं करतो ते कोण योगासनं करू शकतो? ज्यांचे मसल टाईट झाले तर ती लोक योगासनं नाही करू शकणार. ज्यांचे मसल फ्लेक्झिबल आहेत ते योगासन करू शकतील. सेम वे तुम्ही मेंटली फ्लेक्झिबल आहात का? तुम्ही फिजिकली फ्लेक्झिबल आहात का? तुम्ही इमोशनली फ्लेक्झिबल आहात का? तुम्ही बॉडीली फ्लेक्झिबल आहात का? म्हणजे ती लवचिकता, तुमच्या ब्रेनला पण लवचिकता असतो, ज्याला आपण प्लास्टिसिटी म्हणतो आजकाल, न्यूरोप्लास्टिसिटी, की तुम्हाला जे काही घडेल त्याच्याप्रमाणे ऍडजस्ट होण्याची कपॅसिटी. जसं पाणी आहे, पाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण ते ज्यात तुम्ही मिसळाल त्याचा रंग घेईल, तुम्ही ज्या भांड्यात ठेवाल त्याचा आकार घेईल, जिकडे तुम्ही त्याला फ्लो कराल तिथं फ्लो होईल, तुम्ही स्टेडी ठेवलं तर स्टेडी राहील. सो पाणी ही सगळ्यात जास्त लवचिक गोष्ट आहे. बरोबर आहे का? तर ते तुम्ही मेंटेन करू शकता, ते फ्लो होऊ शकतं. सेम वे हवा ही पण तेवढीच लवचिक आहे. जिथे दिसते, तुम्ही जर हवा डबा बंद केली तर ती डब्यात राहील, तुम्ही उघडलं झाकण तर ती बाहेर जाऊ शकते, ती हालू शकते. ओके. सो पाणी इतकी लवचिकता माझ्या आयुष्याला पाहिजे. म्हणजे काय तर मी पाण्यासारखं आयुष्यामध्ये सहज वाहवत जाऊ शकते का? वाहत जाऊ शकते का? वाहवत जाणं ही चुकीची हे असू शकते, पण कॅन आय फ्लो इन माय लाईफ हॅपीली? तर माझ्यासाठी मग माझं आरोग्य हे साधन बनेल आणि त्याच्यासाठी लागणारी जो फ्रीडम आहे ती माझी संसाधनं बनतील, ती माझी इन्स्ट्रुमेंट्स बनतील की जी मला सपोर्ट करतील माझ्या निरोगी राहण्यासाठी. ओके, गुड. मग आरोग्याचे घटक काय आहेत? काही सिंपल गोष्टी आहेत की ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिलं आहे त्याच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक वातावरण. ओके, म्हणजे आपण भुक्याला पोटी भोजन पण करू शकत नाही. भजन ही वाक्य तुम्हाला माहिती आहे ना गुरुजींचं? भुकेल्या माणसाकडनं भजन करून घेऊ नये, पहिलं त्याला जेवायला द्यावं, त्याचं एकदा पोट भरलं की कितीही भक्ती करता येते. त्याप्रमाणे आपली आर्थिक वातावरण हे खूप महत्वाचं आहे. मग माझ्याकडे आहे त्यात मी खुश आहे. आज जेवढं माझ्याकडे आहे, सामाजिक म्हणजे तुमचा सोशल स्टेचर आणि तुमचा फायनान्शियल स्टेचर, या दोन गोष्टींना तुम्ही जर ऍक्सेप्ट केलं तर तुम्हाला एक इमोशनल लवचिकता येते, स्टॅबिलिटी येते. पण तुम्ही जर त्याचा गर्व केलात तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे, आणि त्याचा तुम्ही दोष केलात की नाही माझ्याकडे नाहीये म्हणून मी हे नाही करू शकत, असं आहे म्हणून नाही करू शकत. सो न करू शकण्यासाठीची कारणं ही अति पैसा किंवा कमी पैसा ही दोन्ही असतात. मान्य आहे? पण त्याच्यातनं तुम्ही बाहेर आलात तर तुमचे सामाजिक आर्थिक वातावरण, म्हणजे तुम्ही किती ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्याबरोबर खुश आहात का नाही, हे खूप महत्वाचं आहे. तसं भौतिक वातावरण म्हणजे तुमच्या फिजिकल कंडिशन्स ज्या आसपास आहेत त्या, आणि तिसरं म्हणजे व्यक्तीची वैयक्तिक वैशिष्ट्य आणि वर्तन. म्हणजे प्रत्येकाकडे देवानी काहीतरी एक स्पेशालिटी दिलेली आहे, पण कधी कधी मला स्वतःला माझीच स्पेशालिटी माहित नसते, आणि त्यामुळे मी सतत दुसऱ्याला प्रूव्ह करत राहण्यासाठी करत राहते काहीतरी, आणि दॅट गिव्स यू बिगर स्ट्रेस. आणि मग तुमचं जे वर्तन आहे किंवा तुमचे जे बिहेवियर आहे ते बायस्ड असेल, तुम्ही फ्री नाही राहू शकणार, कारण तुम्हाला स्वतःचीच कपॅसिटी माहित नाहीये. पण तुम्हाला जाणवत असेल की जेव्हा तुम्ही संध्याकाळी 6:30-7ला जेवण सुरू केलं त्याच्यानंतरचे जे दिवसातले 3-4 तास मिळत आहेत त्यात तुमच्या क्रिएटिव्हिटीला, त्यात तुमच्या मानसिक स्वास्थ्याला, त्यात तुमच्या खूप वेळ आपल्याकडे आहे या फिलिंगची वाढ झाली आहे का? हे जाणवतंय का तुम्हाला की 3-4 तास आपल्याला स्पेशल मिळाल्यावर आपण कधीही करू शकणार नाही वाटलेल्या गोष्टी आता करू शकतोय, हे जाणवतंय का? एक्झॅक्टली. सो आरोग्याचे घटक हे आपण एकटे आहोत का आता?
म्हणजे मी निरोगी असणं पुरेसं आहे का आता? नाही. नाही. तर आणि म्हणून हे सगळं ग्रुपमध्ये शिकलं पाहिजे आणि माझ्यातला बदल दुसऱ्यांना तो इन्फेक्शियस आहे. तुम्ही आनंदी असाल ना तर आनंद इन्फेक्शियस आहे आणि तुमचं इरिटेशन इन्फेक्शियस आहे, तुमचं दुःख इन्फेक्शियस आहे. तुम्ही जसं स्वतःविषयी बोलाल तसं तुम्ही अट्रॅक्ट कराल. जे तुम्ही बोलाल ते तुम्ही अट्रॅक्ट कराल. हे आपण आपल्या हॅबिटच्या सेशनमध्ये बघितलंय किंवा न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग NLP जेव्हा मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर सारखं म्हणत राहिलात काय हे खाल्लं की पोट दुखतं, ते खाल्लं की असं होतं, हे झाल्यामुळे ते होतं, असं सारखं 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 बोलत राहिलात तर तुम्ही कोणाशी बोलताय एक्झॅक्टली? आपल्या मेंदूचे. स्वतःशीच बोलत आहे. येस. तर तुम्ही आता स्वतःशी काय बोलताय हे पण बाकी सगळे तुमच्यासाठी मिरर्स आहेत. म्हणजे असं समजा की तुम्ही एका त्या जत्रा असायची ना पूर्वी, आपण लहान असताना अशी जत्रा भरायची बघा गावाच्या बाहेर, आणि तिथे ते आरशांचा एक महाल असायचा. आरशांचा एक असे कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स तुम्ही दिले, एका त्या आरशासमोर गेलात तर असे मोठे दिसायचे. हा, लाफिंग मिरर्स होते. करेक्ट. तर तसे सगळे मिरर आजूबाजूला आहेत आणि तिथे तुम्ही मध्ये उभे आहात. तर तुम्हाला तुमचं आयुष्य कसं दिसेल ना स्वतःला तुम्ही, तसं तुम्ही आत्ता समाजामध्ये स्वतःला बघताय थ्रू तुम्हाला लोक काय म्हणतात. म्हणजे प्रत्येक तो माणूस तुमच्यासाठी एक मिरर आहे. एक कोणीतरी तुमच्याविषयी चांगलं बोलतो, तो तुमच्यासाठी काय आहे, कॉन्केव्ह मिरर आहे, ज्यात तुम्ही फार बारीक दिसता. दुसरा एक आहे ज्याच्यात तुम्ही जाड दिसता, म्हणजे तो तुमच्याविषयी काहीतरी बोलला तर ते मनाला लागतं. दुसरा आहे तो तुमच्याशी बोलत नाही म्हणूनही मनाला लागतं, काही अति बोलतो म्हणून लागतं. म्हणजे आपण आपल्या स्वतःची मानसिक स्टेट, मेंटल स्टेट ही लोक आपल्याशी कशी वागतात ह्याच्यावर ठरवत असल्यामुळे मी आजारी आहे. पटतंय का? सो सेम मेंटल स्टेटचं आहे तसंच फिजिकल स्टेटचं पण आहे की हे खातायत, त्यांनी दिलं म्हणून मी खाल्लं, यांनी म्हटलं म्हणून मी हे केलं, त्यांनी दिलं ते केलं. आता तुम्हाला गेल्या 21 दिवसांच्या सेशन नंतर लक्षात आलं असेल की नाही म्हणता यायला पाहिजे आणि झिप ओठाला लावता यायला पाहिजे. म्हणजे बोलण्याची सुद्धा आणि खाण्याची सुद्धा ऑटोमॅटिक झिप लागायला लागली आहे का आता? 7:30 नंतर नाही म्हणणं, साखरेचे काही दिल्या गोष्टी, तळलेल्या, रिफाईंड ऑइलवाल्या, पॅकेज फूड नाही म्हणू शकणं, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण त्यांचे रिफ्लेक्शन आहोत. ते देतील तसं करत राहिलो तर आपण स्वतःला त्रास देतोय. आणि मग आता बघा, जर तुमचं एक टूल आहे, म्हणजे आता एखाद्याला झाड कापायचंय आणि त्याच्याकडे सॉ आहे, त्याच्यानी त्याला कापायचंय आणि ती सॉ खराब आहे, त्याला धार नाहीये, त्याला गंज आलेला आहे, त्याची ग्रीप बरोबर नाहीये, त्याची जी मूठ आहे ती तुटलेली आहे, अशी सॉ घेऊन तुम्ही कितीही कष्ट केले तरी झाड कापलं जाईल का? मग झाड खराब आहे का तुमच्याकडे शक्ती नाहीये म्हणून होतंय? कशामुळे होतंय हे? टूल चांगलं वापरलं पाहिजे, साधन खराब आहे. मग आता माझ्या आयुष्याला सुखी करण्यासाठी साधन काय आहे? तर माझं निरोगी असणं हे माझं साधन आहे. तर ते साधन पहिलं. म्हणजे नेहमी म्हणलं जातं की जर एखाद्याला 1 तास मिळाला आणि त्याला झाड कापायचंय तर त्यांनी 55 मिनिटं ती सॉ शार्पन करण्यात घातली तरी चालेल. तो 5 मिनिटात झाड तोडू शकेल जर ती शार्प असेल तर. पण ती जर सॉ शार्प नसेल, तासभर जरी तुम्ही घिसलं तरी काही ते झाड तुटणार नाहीये. त्यामुळे मग आता कोणावर वर्क केलं पाहिजे? तर या साधनाला ठीक करण्याचं काम केलं तर साध्य सहज शक्य आहे अचीव करणं. पटतंय? सो एक्झॅक्टली आपल्याला आता लक्षात घ्यायला पाहिजे की आजार म्हणजे काय. ओके, तर रोग किंवा डिसीजचा डिक्शनरी मिनिंग काय आहे? डिसीजचं डिक्शनरी मिनिंग काय आहे? अनुवंशिक, म्हणजे ज्याला तुम्ही जेनेटिक म्हणता, की माझ्या आई वडिलांना आहे किंवा माझ्या पणजोबांना होतं, वडिलांच्या साईडला यांच्या साईडला होतं म्हणून मला झालं, किंवा विकासात्मक त्रुटी म्हणजे डेव्हलपमेंट आपल्या शरीराची होत असताना काही गोष्टी आपल्या डेव्हलप नाही झाल्या शरीरामध्ये. सो अनुवंशिक किंवा विकासात्मक त्रुटी, ज्याला आपल्याला माहिती नाहीये काही, जे तुम्ही DNA मध्ये घेऊन आलायत किंवा जे तुमची वाढ होत असताना शरीराची काही गोष्टी झाल्या नाहीत.
तर त्याला आता तुम्ही काही करू शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे. किंवा एखादा संसर्ग झाल्यामुळे, इन्फेक्शन झाल्यामुळे किंवा विषबाधा झाल्यामुळे की तुम्ही एक खराब काहीतरी खाल्लं किंवा तुम्हाला काय तो विंचूचंच हे झालं किंवा असं काही, किंवा पौष्टिक कमतरता म्हणजे तुम्ही काय केलं की सफिशियंट विटॅमिन्स मिनरल्स असलेलं घेतलं नाही, ही तुमची डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन्स हे असू शकतं. किंवा असंतुलन म्हणजे बॅलन्स नसलेलं जेवण किंवा विषारीपणा, विष आणि विषारीपणा याच्यामध्ये फरक आहे. जे तुम्ही ऍसिडिक झालेलं फूड आहे ना, जे स्टेल फूड, ओल्ड फूड, ते सगळं, किंवा प्रतिकूल पर्यावरणीय घटकांच्या परिणामामुळे शरीराला झालेला डिस्टर्बन्स म्हणजे एखादं सडनली खूप उन्हाळा वाढला किंवा सडनली थंडी वाढली किंवा काहीतरी अशी नैसर्गिक घटना घडली की जी तुमच्या रेग्युलर हॅबिटमध्ये नाहीये, त्यामुळे तुमचं शरीर डिस्टर्ब झालं. किंवा एखादं फंक्शन, एखाद्या अवयवाचं डिसफंक्शन झालं. अशा काही गोष्टी ज्या होतात त्याला आजार किंवा आजारपण म्हणलं जातं. हा डिक्शनरी मिनिंग आहे. ओके, म्हणजे जे वेबस्टर डिक्शनरीमध्ये दिलेलं हे मिनिंग आहे. आणि हे बरोबर आहे असं मी म्हणत नाहीये, पण डिक्शनरी प्रमाणे काय आहे तर काहीतरी एक डिस्टर्बन्स तुमच्या युज्युअल रिक्वायरमेंट जी शरीराची असली पाहिजे त्याला काहीही बदल झाला तर त्याला म्हणायचं रोग. पण मग ऍक्च्युली रोग म्हणजे काय, तर म्हणजे हॅपी असणं किंवा आनंदी असणं म्हणजे काय बघितलं आपण, मेंटल, फिजिकल, सायकोलॉजिकल याची स्टेट ऑफ वेलबिंग. आणि दुसरं रोग म्हणजे काय तर एक छोटासा डिस्टर्बन्स. मग या दोन्हीला असं बघूया की स्टेट ऑफ ओकेनेस आणि स्टेट ऑफ नॉन ओकेनेस असं आपण हेल्थ आणि डिसीजला म्हणू शकतो का. हेल्थ म्हणजे स्टेट ऑफ ओकेनेस आणि डिसीज म्हणजे स्टेट ऑफ नॉन ओकेनेस. ही एक चेंज होत राहणारी स्टेट आहे. मग मी निरोगी आहे म्हणजे मी आयुष्यभर निरोगीच राहीन याची गॅरंटी आहे का. नाही, कारण ती स्टेट बदलू शकते. पण आज मी आजारी आहे म्हणजे आता मी आयुष्यभर आजारीच राहीन अशी गॅरंटी आहे का. नाही. नाही. पण जर तुम्ही म्हणत राहिलात की आता काही खरं नाही, बीपी झालंय आता आयुष्यभर गोळी घेतलीच पाहिजे, हे झालंय आता आयुष्यभर गोळी घेतलीच पाहिजे, हे बरोबर आहे का मग. नाही, बरोबर नसलं पाहिजे. कारण जर ते स्टेट ऑफ नॉन वेलबिईंग असेल तर त्यातनं बाहेर येण्याची कपॅसिटी असली पाहिजे. म्हणजे एकदा निरोगी म्हणजे ऑलवेज निरोगी नाहीये, पण याच्यापेक्षा जास्त मला काय म्हणायचं की एकदा रोगी म्हणजे ऑलवेज रोगी पण नाहीये. ठीक आहे. बरोबर. सो आता उपचार म्हणजे काय, मग आपण बघितलं हेल्थ म्हणजे काय, आपण बघितलं रोग म्हणजे काय, मग आता ट्रीटमेंट म्हणजे काय, उपचार म्हणजे काय. तर उपचार म्हणजे काय तर ट्रीटमेंट म्हणजे काय तर रोग बरा करण्यासाठीची उपचार पद्धती ज्यामध्ये दोन गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि दोनही व्हायला पाहिजेत की रोगाचा परिणाम कमी व्हायला पाहिजे आणि रोगाचं कारण नष्ट व्हायला पाहिजे. द बेस रिझन ऑफ डिसीज जायला पाहिजे आणि रोगाचे जे सिम्पटम्स आहेत ते पण नाही दिसले पाहिजे. हे दोन्ही झालं तर त्याला उपचार म्हणायचं. मग आता तुम्ही बघा कोणाला डायबेटीस आहे सपोज. ओके, एखाद्याला डायबेटीस झाला, त्याचा डायबेटीस 2-3 दिवस शुगर चेक केली 220 240 दिसली, त्याला डॉक्टरनी सांगितलं तू ही गोळी घे. ओके, मग त्याचं काय दोन गोष्टी आहेत. डिसीजचं सिम्पटम काय आहे तर त्याची शुगर वाढलेली दिसते, त्याला युरिन जास्त होते किंवा त्याची जखम बरी होत नाही वगैरे वगैरे सिम्पटम आहेत. पण रोगाचं कारण ते आहे का. नाही. रोगाचे सिम्पटम आहेत की त्याच्या ब्लडमध्ये शुगर दिसणं हा सिम्पटम आहे. ब्लडमध्ये शुगर असणं हे कारण नाही आहे डायबेटीसचं. शुगर का झाली ते कारण वेगळं आहे. ठीक आहे. मग जर तुम्ही त्या औषध घेतलीत की ज्यामुळे रक्तातली शुगर कमी दिसते, मी कमी होते पण म्हणत नाहीये हा, रक्तातली औषध घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही ब्लड टेस्ट करता तेव्हा ती शुगर कमी दिसते, तर मग तो उपचार आहे का या डेफिनेशन प्रमाणे. नाही, तात्पुरता उपचार झाला. नाही, पण मग उपचार नाही ना म्हणजे. कारण उपचार याचा काय अर्थ आहे, रोगाचा परिणाम कमी व्हायला पाहिजे आणि त्याचं कारण पण नष्ट व्हायला पाहिजे. मग ज्या औषधामुळे तुमचं फक्त शुगर कंट्रोल झालेली दिसतेय पण औषध थांबवलं तर पुन्हा ती परत येऊ शकते, याचा अर्थ रोज गोळी घेणं हा उपचार आहे का. नाही. नाही.
पण आपण नाही समजत ना ते. आपल्याला काय वाटतं, मी गोळी घेतलीये म्हणजे आता सगळं ओके आहे. मी गोळी घेतली नाही पाहिजे असंही म्हणत नाहीये तुम्हाला. गोळी तुम्ही थांबवू शकता हळूहळू. पण मेन काय आहे तर कशाला ट्रीटमेंट म्हणायचं, तर ज्यामुळे रोगाचे सिम्पटम्स पण जाणार आहेत आणि त्याचं जे मूळ कारण आहे की ज्यामुळे तो रोग झालाय, सुरू झालाय, तो पण जाणार आहे. ऍक्च्युली असं म्हणा ना की जर एखादं औषध घेतलं तर डायबेटीसच कंटिन्यू करूया उदाहरण, की ती रोज सकाळी एक गोळी घेतल्यामुळे आता माझ्या रक्तातली शुगर नॉर्मल दिसते, मग मी आता डायबेटिक आहे का? आहे ना, आहे. गोळी घेऊन कमी झालेली आहे ना. कमी झाली आहे ना, पण म्हणजे जसं मी रोज जेवत होते पूर्वी त्याच्याबरोबर आता त्या जेवणाबरोबर मी एक गोळी पण घेतेय आणि माझी ब्लड शुगर नॉर्मल आहे. पण गोळी घेते म्हणून शुगर कमी आहे. दॅट्स ओके ना, पण म्हणजे गोळी घेतल्यानंतर मी डायबेटिक नाहीये ना आता. हा बरोबर, डायबिटिक आहेच ना, गोळी न घेताच बरं शुगर ओके आली पाहिजे. नाही नाही, तो तर वेगळा. पण तुम्ही जर म्हणताय की आता मी गोळी घेतल्यावर माझी शुगर नॉर्मल आहे, तर गोळी घेतल्यानंतर मी डायबेटिक नाहीये ना. नाहीये ना, म्हणून तर हातात डायबेटिक मला काय पाहिजे की गोळी न घेता सुद्धा शुगर हे व्हायला पाहिजे. हे झालं रोगाचं कारण नष्ट करणं. पण रोगाचा परिणाम कमी करण्यासाठीची ट्रीटमेंट जर आपण घेतली तर ती तुमची बरोबर ट्रीटमेंट आहे. म्हणजे तुम्ही गोळी घेतली, तुमची शुगर सतत नॉर्मल राहिली पाहिजे, पण तसंही होत नाहीये. मग ती गोळी सुद्धा बदलावी लागते. याचा अर्थ ती ट्रीटमेंट बरोबर आहे का तुमची जी चालू आहे ती? चुकीची. मग बघा तुम्ही अशी कुठली कुठली जी ट्रीटमेंट करताय की ज्याच्यामुळे ते औषध, थायरॉइडची गोळी आहे, डॉक्टर काय सांगतात ती जन्मभर घेतलीच पाहिजे, मग ही ट्रीटमेंट आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला ती एका हत्तीची गोष्ट माहिती आहे का, की हत्ती हा त्याच्या पायाला असा एक दोरा बांधतात आणि तो हत्तीचा माहूत असतो ना, त्यांनी रोज असं आहे की त्या देवाच्या इथे रोज संध्याकाळी एक प्रदक्षिणा घातली जाते, देवाला बाहेर आणून पूर्ण मोठी, आणि समोर हत्ती आणि मग मागे देव असं असतं. आणि त्या हत्तीला रोज ते एका खांबाला बांधून ठेवतात आणि एक अशी थोडी सुतळी असते अशी, म्हणजे ती काय मोठा दोरखंड असतो तो, पण हत्तीच्या समोर तो खूप छोटासा असतो. मग त्या माहुताला तो एक माणूस विचारतो की एवढा मोठा हत्ती आहे जो कोणालाही काही करू शकतो, म्हणजे नुसत्या एका सोंडेनी तो मोठं मोठं झाड सुद्धा असं उमलून काढू शकणारा हत्ती, ज्याच्याकडे एवढी शक्ती आहे, एवढ्याशा दोरखंडानी त्याला बांधलंय कसं हे माहितीये का तुम्हाला? म्हणजे कसा तो राहू शकतो असा? तर तो माहूत त्याला सांगतो, त्या माणूस त्याला प्रश्न विचारतो तेव्हा, की अहो असं काही नाहीये, जेव्हा हत्ती लहान होता ना तेव्हा त्याला माहित नव्हतं, की मलाही माहित होतं तो राहायचा नाही, मग तो पळायचा, तो असा नुसता गेला तरी तो खोचून निघून जाऊ शकायचा, त्याच्याकडे तेवढी शक्ती आहे. पण आता मी त्याच्या ब्रेनला असं हे केलंय की आता हे बांधलं की मी जाऊ शकणार नाही, हे त्याच्या ब्रेनमध्ये आम्ही रेकॉर्ड केलंय. एकदा का त्याला तो दोरखंड बांधला की त्याला माहितीये की एवढंच फिरायचं, ह्याच्या बाहेर जायचं नाही, हे त्याच्या ब्रेनमध्ये रेकॉर्ड केलंय. म्हणजे काय, तर रोज गोळी घेतली की मी ओके आहे, हा काय झाला? हत्तीचा दोरखंड झाला ना. बरोबर, हत्तीकडे कपॅसिटी आहे की तो दोरखंड तोडून तो जाऊ शकतो, पण आता त्या माऊतानी त्याच्या ब्रेनमध्ये त्याला हिप्नोटाईज केलंय की दोरखंड बांधला की तुझं फ्रीडम संपलेला आहे. तशी ती गोळी नाही घेतली तर लोकांना स्ट्रेस येतं की अरे आज गोळी घेतली नाही, काय होईल माझं? त्याचा अर्थ काय आहे? तर ती गोळी माझा दोरखंड झालीये, ती माझा उपचार आहे का तो माझा प्रॉब्लेम झालाय आता? तो उपचार नाहीये, तो माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे गोळी घेऊन ओके होणं मान्य आहे का तुम्हाला, हेल्दी होणं? नाही नाही. शुअर? ओके, गुड. सो आपल्या गोळ्या न शरीराला घेता हेल्दी राहिलं पाहिजे. ओके, सो गोळी घेतल्यानंतर ऍक्च्युली ती गोळी तुम्हाला बरोबर करतेय का तुमचं शरीर तुम्हाला हेल्दी करतं? कारण कुठली आता डोकं दुखत असलं, ताप आला असला तरी डॉक्टर काय सांगतात की क्रोसिन घ्या आणि झोपून जा, राईट? आणि कोण ऍक्च्युली बरं करतं तुमच्या बॉडीला माहितीये का तुम्हाला? तुमचं शरीरच करतं. कारण दिलेला आराम. आराम आणि शरीराला दिलेला वेळ ते हील करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर तुमच्या शरीराकडे तुमच्या शरीराला ठीक करण्याची पूर्णपणे कपॅसिटी आहे आणि तुमच्या DNA ला त्याची माहिती पण आहे.
आता तुम्ही प्राणी बघितले, मांजर, कुत्रा, तुमच्या घरात असलेले नाही. समटाईम्स घरातल्यांना त्या ह्याच्याकडे घेऊन जावं लागतं, वेटरनरी डॉक्टरकडे घेऊन जावं लागतं. पण रस्त्यावरचे जे कुत्री मांजरी असतात ना, त्यांना बघितलंय का कधी तुम्ही हॉस्पिटलला जाताना? किंवा जंगलातले जे प्राणी आहेत त्यांना बघितलंय का कधी हॉस्पिटलला जाताना? मग ते कसे राहू शकतात बिना हॉस्पिटलला जायचे, हे माहितीये का तुम्हाला? जर तुम्ही बघितलं असेल ना, तर एखादं कुत्र त्याला जर काही चुकीचं त्यांनी खाल्लं ना, तर ते असं असं इकडं तिकडं तिकडं फिरतं आणि त्याला माहित असतं कुठला पाला खायचा. ते एका जाऊन रस्त्यावरच्या साईडच्या एका झाडाचा पाला खातं ते, आणि मग त्याला आयदर लूज मोशन होते किंवा फुल वॉमिटिंग होतं आणि त्याच्या शरीरातलं विष निघून जातं. हे कुत्र्याला कोणी शिकवलं असेल मला सांगा? ओरिजिनलच आहे, त्याच्या जीन्स मध्येच आलेले. नॅचरली आहे, त्याला जन्मतः ते नेचरनीच दिलेलं आहे. सेम वे आपलं एखादं मूल म्हणजे माणसाचं मूल जे अगदी झोपडपट्टीत राहणार आहे, आता आपल्या शहरातल्या किंवा एखाद्या थोड्या सुशिक्षित आणि सुपरिस्थितीत असलेली लोक जर थोडा त्यांच्या मुलाला ताप आला तर काय करतात? लगेच डॉक्टरकडे जातो. लगेच डॉक्टरकडे जातो. पण तो जो आपला रस्त्यावरचे झाडणारी माणसं असतात ना, ती काय करतात? घरगुती किंवा बिल्डिंगचं काम करणाऱ्या बायका वगैरे असतात ना, तर त्यांच्या मुलाला असं त्या तिथे आणून ठेवलेलं असतं, त्या काम करत असतात. ते सारखे सारखे डॉक्टरकडे घेऊन जातात का? नाही. मग ती मुलं वाढतात का नाही? ती आपल्या मुलांपेक्षा हेल्दी असतात ऍक्च्युली. चांगली हे वाढतात माहितीये का ते. तुम्हाला? बरोबर. करोनामध्ये जे काही थर्ड वर्ल्ड कंट्रीज होते ना, तिथे लहान मुलांच्या कुठल्याही डेथ झाल्या नाही, हे रेकॉर्ड झालंय. जी गरीब देश होते की ज्यांच्याकडे वॅक्सिन द्यायला सुद्धा शक्ती नव्हती त्या देशाकडे अख्ख्या, त्यांच्यातल्या मुलांना काही झालं नाही. आणि याचं कारण काय आहे, तर ते जितके नॅचरली राहतील तितकी त्यांची इम्युनिटी जास्त चांगली असते. आजकाल मुलांना मातीत खेळायला द्या असा एक ट्रीटमेंटचा भाग झालेला आहे. डॉक्टरांना सांगावं लागतं की एसी स्कूलमध्ये नका पाठवू, एसी घरात, एसी बस, एसी कार मधनं बाहेर काढून त्याला मातीचा स्पर्श होऊ द्या, कारण त्या मातीमधले जे जीवाणू विषाणू आहेत ते तुमच्यासाठी चांगले आहेत, ते तुमची इम्युनिटी वाढवतात. म्हणजे माझ्या शरीराला माहितीये की मी स्वतःला कसं हील करायचं. फक्त आपण काय केलं पाहिजे, शरीराचं ऐकलं पाहिजे आणि त्याला हील करण्याचा वेळ दिला पाहिजे. मग जर मी आजारी आहे आणि मला हेल्दी व्हायचंय तर मी काय केलं पाहिजे? माझ्या शरीराला वेळ दिला पाहिजे, राईट? माझ्या शरीराला मी वेळ दिला पाहिजे. मान्य आहे? येस. म्हणजे मी तुम्हाला बरं करणार आहे का आता? नाही. तुम्हाला कोण बरं करणार आहे? स्वतः. तुमचं स्वतःच शरीरच. बरं तुम्ही सुद्धा करणार. काही करायचं नाहीये, त्याचं तेच करणार आहे काय करायचं ते. ओके, सो तुम्ही काय बरोबर. करायचंय, फक्त शिकायचंय माझ्या शरीराचं मी ऐकायला शिकलं पाहिजे. जेव्हा शरीर म्हणेल हे करू नको, ते करू नको, ते न करणं आणि ते म्हणेल ते करणं, हे केलं पाहिजे. आज आपण एक शेवटचं बघूया, शरीराची मा एक मिनिट, स्वसंरक्षण. हा बोला बोला. प्लीज आधीची स्लाइड करा ना, एक मिनिट, माझं थोडं राहिलं त्याच्यातलं. ओके, हे मी देणार आहे तुम्हाला पीडीएफ. तुम्ही हे प्रत्येक लाईन लिहून घेऊ नका, अच्छा, याचं मी तुम्हाला थँक्यू. पीडीएफ देणार आहे. ठीक आहे, चालेल, थँक्यू. या. ओके, सो शरीर कसं स्वतःचं रक्षण करतं? कारण जन्मतः जर तुमची नॅचरल डिलिव्हरी झाली असेल, तर त्या मुलांनी, म्हणजे तुम्ही स्वतः जेव्हा जन्मलात तेव्हा, मी तुमची डिलिव्हरी नाही म्हणते, तुमच्या आईनी जेव्हा तुम्हाला डिलिव्हर केलं तेव्हा, ओके, तुम्ही जेव्हा डिलिव्हर होऊन या जगात आलात, ती जर नॅचरल डिलिव्हरी असेल तर तुम्ही तेव्हाच या जगात येण्यासाठी जी फायटिंग करावी लागते ती शिकलात की नाही? शिकलो, बरोबर. तो एक फिटस जेव्हा शरीरामध्ये आईच्या पोटामध्ये होता, तो त्या एका वातावरणामध्ये कसं वाढायचं, काय करायचं, हे सगळं त्यांनी कोणीही काही न शिकवता 9 महिन्यामध्ये आपल्या आई बरोबर राहून सगळं शिकलेलं आहे. आई बोलत होती का त्याच्याशी काही? नाही. मग आईने कसं शिकवलं? आईच्या डीएनएनी त्याच्या डीएनए ला शिकवलंय. ओके, सो पचन संस्था, आपलं पोटातली गडबड, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना,
या सगळ्या आपल्याला डिस्टर्ब करतात. सो मेन डिस्टर्बन्स सुरू कुठे होतो? शरीराच्या इल हेल्थची सुरुवात कुठे आहे? तर तुमचं पोट. शरीराच्या डिस्टर्बन्सची सुरुवात कुठे आहे? तर पोट. आणि पोटामध्ये जर काही एक्सटर्नल आलं, फॉरेन बॉडी, पोटामध्ये फॉरेन बॉडी काय आहे हे तुमच्या पोटाला कळतं. माहितीये की नाही तुम्हाला? असा सपोज तुम्ही खाता खाता एखादा दगड गेला किंवा एखादा केस गेला तोंडामध्ये किंवा एखादं प्लास्टिक गेलं तर जातं का पोटात? असं ते नाही, तुम्हाला तिथे कळतं आणि तुम्ही लगेच त्याला बाहेर टाकता. किंवा तुमच्या सुटेबल नसेल तुमच्या इंटेस्टाईनला तर तुम्हाला ते कसं तरी मळमळतं आणि सगळं बाहेर येतं सकाळी. राईट? सो जन्मतः तुमच्या शरीराला काय सुटेबल आहे हे तुमच्या शरीराला माहितीये आणि तुमच्या शरीराला काय सुटेबल नाहीये हेही तुमच्या शरीराला माहितीये. म्हणजे औषध तुम्ही घेताय ती फॉरेन बॉडी आहे का डीएनए ला माहितीची गोष्ट आहे? फॉरेन बॉडी. फॉरेन बॉडी. मग आता तुम्ही फळ जे जसंच्या तसं निसर्गात मिळालं ते तुमच्या शरीराला माहितीये. कारण सी आता एक कंपनी आहे जी नट बनवते आणि बोल्ट पण बनवते. नट आणि बोल्ट हे एकमेकाला फिट व्हायला पाहिजेत ना. एक कंपनी आहे जी नट पण बनवते आणि तीच बोल्ट पण बनवते, तर ते नट आणि बोल्ट एकमेकाला फिट होतील. पण सपोज माझ्या कंपनीने नट बनवले आणि तुमच्या कंपनीने बोल्ट बनवले तर ते एकमेकाला फिट होतील का? नाही. या निसर्गाने जर मला तयार केलंय आणि निसर्गाने मला तयार करताना एक प्रोग्रामिंग केलेलं आहे. जसं विंडोज प्रोग्रामिंग लॅपटॉप मध्ये असतं तसं या शरीरामध्ये एक प्रोग्रामिंग आहे की हे 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 तुझ्यासाठी नॅचरल आहे आणि बाकी सगळं तुझ्यासाठी फॉरेन आहे. सो नॅचरल डायजेशन इझी आहे आणि अननॅचरल डायजेशन शरीराला माहितीच नाहीये कसं करायचं. मग आता तुमच्या लक्षात येतंय का मी म्हणते की नॅचरल नॅचरल नॅचरल? कारण नॅचरलला डायजेस्ट करणं शरीराला माहिती आहे. एनिथिंग विच इज नॉट नॅचरल इज फॉरेन टू अवर बॉडी. मग तुम्ही कसं ठरवायचं काय चांगलं काय वाईट शरीरासाठी? सो जे निसर्गाने दिलं ते माझ्यासाठी चांगलं आणि जे माणसानी बनवलं ते माझ्यासाठी वाईट. बरोबर. मॅन्युफॅक्चर्ड. म्हणजे तुम्ही आता गव्हाची पोळी बनवली तर दॅट इज स्टील ओके. पण ती पोळी 15 दिवसांनी पण खाता यावी म्हणून त्याला एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवून पिशवीत घालून हे करून मग मी रोज त्यातल्या फ्रीज मधनं काढून एक पोळी गरम केली. अशा ज्या पोळ्या आज मिळतात दॅट इज कॉल्ड मॅन्युफॅक्चर्ड फूड. मग मी नेहमी म्हणून म्हणते की नॅचरल इज नोन टू युअर बॉडी, मॅन्युफॅक्चर्ड इज नॉट नोन टू युअर बॉडी. म्हणजे आपल्याला काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. आजचा बेसिक हे की शरीराची लक्षणं बदलतात कधी? तर जेव्हा तुम्ही कुठली फॉरेन बॉडी आत घालाल शरीर डिस्टर्ब होतं. जेव्हा तुम्ही नेचर मधलं काहीही खाल तर तुम्ही आनंदी राहाल, शरीर सुखी राहील. तर आज पहिल्या दिवसाचा होमवर्क काय आहे? तर उद्या सकाळी उठल्यावर शरीराला डेटॉक्स करण्यासाठी शरीराला डेटॉक्स करायचंय. म्हणजे जे फॉरेन आहे आतमध्ये ते काढायचंय. होमवर्क लिहून घ्या. मी इथे लिहिलं नाहीये होमवर्क. होमवर्क लिहून घ्या की पहिलं म्हणजे तुम्ही तुमचं किती वजन आहे. सपोज तुमचं वजन 50 किलो आहे तर तुम्ही 500 ग्रॅम त्याला 10 मल्टिप्लाय करा. तुमचं वजन किती आहे त्याला 10 मल्टिप्लाय करा. तेवढं नॅचरल फूड तुम्ही खायचंय सकाळी उठून. मग तो ग्रीन ज्यूस असेल, तो फ्रुट्स असतील किंवा ते सलाड असेल. तुम्ही लिटरली वजन करायचं ते आणि खायचंय. हे पहिलं तुमचं उद्या पहिले 10 दिवसाचं फर्स्ट मील ची सुरुवात कशाने करायची? तर तुमचं वजन इंटू 10 इतकं नॅचरल फूड तुम्ही कन्झ्युम करायचं आणि मग ते खाल्ल्यानंतर जेवढी भूक राहील तेवढं तुम्ही कुक्ड फूड खाऊ शकता. मग ते कितीही खा. मग पराठा खा, वडा खा, हे खा, ते खा, काय वाटेल ते खा. पण पहिलं काय खायचं तर वजन गुणिले 10 एवढं नॅचरल फूड. कुठल्याही नॅचरल फॉर्म मध्ये काहीही कुकिंग किंवा प्रोसेसिंग न करता फक्त तुम्ही ग्रीन ज्यूस किंवा बीटरूट कांजी हे प्रोसेस केलेलं चालेल. वजन ग्रॅम ना? काकडी गाजर चालेल का? काकडी गाजर सगळं चालेल पण तसंच्या तसं ते कुक करू नका.
ग्रॅम मध्ये नॅचरल फॉर्म नाही, मध्ये ग्रॅम मध्ये कशात येईल? किलो ग्रॅम मध्ये का? तर असेल तर 700 ग्रॅम बरोबर. ठीक आहे, गुणिले 10 ग्रॅम. ठीक आहे. हा एवढं खाणं शक्य नाही होणार. बघा, येईल तुम्हाला, पहिल्यांदा वाटेल असं सगळं मिळून सांगते मी. तुमचं फळ, भाज्या काय असेल ते खाऊन तर बघा, उद्या सुरू तर करून बघा. तुमच्या घरातल्याच गोष्टी वापरा. थोडं वेईंगला तुम्हाला वाटेल हाताने, पण ते काय आहे, आणि पील केल्यानंतर वे करा. हा म्हणजे काकडी तुम्ही हे पहिली वे काल 1 किलो आणली आहे, सगळी 1 किलो काकडी नका खाऊ. मग त्यात अजून मी एक कंडिशन देते तुम्हाला, मिनिमम 4 कलर यायला पाहिजेत. मिनिमम 4 रंग असले पाहिजे तुम्ही जे करताय त्याच्यात. म्हणजे काही लाल असेल तर कॅरट, बीटरूट, पपई किंवा मस्कमेलन असं काहीतरी, पिवळं, हिरवं, असे 3-4 कलर यायला पाहिजे. ठीक आहे, मग ऑटोमॅटिक व्हरायटी येईल. नाहीतर आपली 1 किलो काकडीच खाल फक्त, मग ते त्रासदायक होईल. ठीक आहे. हा, व्हॉट अबाउट 49? त्याला आता काही बोलायचंच नाही सचिन. वी आर नॉट चेंजिंग ओल्ड रूल्स. मी सांगते की तुमचं पहिलं मील जे घ्याल, त्या पहिल्या मीलला तुम्ही पहिलं तुमचं वजन गुणिले 10 इतके ग्रॅम नॅचरल फूड खाल, आणि मग तुम्ही कुक्ड फूड का केवढं पाहिजे तेवढं. ओके, बट नो मॅन्युफॅक्चर्ड फूड. झिरो मॅन्युफॅक्चर्ड फूड. दुपारच्या जेवणात पण तेवढंच खायचं का? मग कसं खायचं? दिवसभरात 1 किलो खायचं? नाही 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 नाही, दिवसभरात नाही. तुमच्या पहिल्या मील, मग ब्रेकफास्ट घेत असाल तर ब्रेकफास्ट, लंच घेता. खूप लोक आता ब्रेकफास्ट मधनं बाहेरच आली आहेत. तर तुमचं जर ब्रंच असेल तर पहिलं मील जे आहे ते तुम्ही हे घ्या. मग 2 वाजता फळं खाऊ नका, मग ती त्रासदायक होतील तुम्हाला. 12-1च्या आसपास पहिलं लंच आणि ब्रंच, सॉरी ब्रेकफास्ट आणि लंच मिळून जर ब्रंच करत असाल, कारण आता तुम्ही 6:30-7ला जेवताय, त्याच्यानंतर सकाळी 9 नंतर खाताय. सो सकाळी 9 नंतर जेव्हा तुम्ही पहिलं सॉलिड फूड घेताय, तेव्हा तुम्ही तुमचं वजन गुणिले 10 ग्रॅम इतकं नॅचरल फूड, आणि मग पोटात भूक असेल तेवढं कुक्ड फूड खा. ठीक आहे, आणि 0 मॅन्युफॅक्चर्ड फूड, पॅकेज फूड काही नाही. मग दिवसभर बाकी तुम्ही काय पाहिजे ते खा, पण पहिलं मील सांगितलं मी फक्त हे. ओके. मोड आलेलं धान्य चालेल कुठं? मोड आलेलं धान्य सगळं नॅचरल मध्ये येईल ना ते, जे केळी, जसंच्या फळं तसं. वगैरे चालतं ना? केळी, सगळी फळं, सगळ्या सलाड्स, सगळे ज्यूस, ते काय ग्रीन ज्यूस, बीटरूट कांजी, बीटरूट, जे काही तुम्ही ज्याला गॅस वापरला नाहीये ते सगळं चालेल. ओके, म्हणजे तुम्ही किसलेलं चालेल, कापलेलं चालेल. दॅट वॉच मॅन्युफॅक्चरिंग इज ओके. सिंपल, न शिजवलेलं, न भाजलेलं, न तळलेलं, गॅस वापरला नाहीये, दॅट्स ऑल. मग तुम्ही त्याला कुठलंही मशीन वापरू नका, किंवा ते काय, माझ्याकडे स्टीमर आहे आणि माझ्याकडे काय ऑइल फ्री कुकिंग वगैरे असलं काहीतरी मॅन्युफॅक्चर करू नका. ते मॅन्युफॅक्चरिंग मध्येच जाईल. ठीक आहे, नॅचरली त्याच्या नॅचरल फॉर्म मध्ये घ्या. आणि लिहा बरं का, काय खाल्लं ते लिहा उद्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला मिळतं का नाही हे सगळं. ठीक आहे, गुड. सो दॅट्स ऑल फॉर टुडे, की तुमचं शरीर स्वतःला क्लीन करू शकतं, आणि हे तुम्हाला डिटेलमध्ये मी मिळणार आहे. त्यामुळे झोप हे जरी मी लिहिलं असलं तरी विल रीच नॅचरली टू हेल्थ. ठीक आहे. अरविंद, तुमचा माईक बंद बरा, अनम्यूट. या मी केला. या, ते दोघांनी ऑन केलं बहुतेक, त्यामुळे तो. या, गुड. सो आज प्रेयर करूया. उषामा.